हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. आज आहे 21 फेब्रुवारी 2026. हो, बरोबर सर. तर मी म्हटलं होतं ना पावसाचं वातावरण तयार झालं, तर काल पडला ना नाशिक जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पडला. हो, नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे पाऊस सर. हो, नाशिक, साक्री, धुळेकर. हो, बरोबर आहे सर. हो, बऱ्याच ठिकाणी पुन्हा कोपरगावकडे पडला, हो, जळगावकडे, बऱ्याच हो. ठिकाणी मध्य प्रदेशकडे. हं. तसंच पाऊस होता आणखीन आता उद्या आणि परवा 3 दिवस वातावरण खराबच आहे. 3 दिवस वातावरण खराब राहणार समजा. हो. म्हणजे 22, 23 आणि मग 24 फेब्रुवारी. 24 फेब्रुवारी. हो. मात्र सर मग 24 च्या नंतर? पुन्हा काय होईल क्लिअर होत जाईल. पुन्हा 25 पासून पुन्हा पूर्वपदावर येईल. पुन्हा ऊन वाढत जाईल. पुन्हा पाऊस काही येणार नाही, काही नाही मग नंतर. हो का? मग समजा उन्हाचा मग कडाका वाढत. हो, क्लिअर वातावरण राहणार समोर. मग हरभरा हे काढायला काही हरकत नाही नंतर 25च्या नंतर. हो का? हो. बरं सर हे पण 22, 23 आणि 24 हे मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे जास्त करून? जास्त इकडं तेलंगणात जास्त पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे आदिलाबाद, हो, धर्माबाद, हो, पुन्हा आपल्या इकडं अहमदपूर, लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर, उदगीर, देगलूर, हो. नायगाव, नरसी, हं. इकडं मग यवतमाळ जिल्ह्याकडं, हो, माहूर तालुका, हो. मग ते तसंच चंद्रपूरकडं, हं, हं, हं. पुन्हा वर्धा जिल्ह्यात काही वर्ध्याकडे थेंबच येतील समजा. हो, बरोबर आहे. गडचिरोलीकडे जास्त राहील मग तिकडं. हो का? हो. मात्र या भागातल्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे 22, हो. 23 आणि 24 हो. फेब्रुवारीपर्यंत. मग वाशिम, हिंगोलीपर्यंत ते वातावरण राहीलच समजा. हो का? मात्र सर मग आता या पावसामध्ये काही गारपीट राहण्याची शक्यता आहे का? नाही नुसतं थेंब येतील आणि वारं सुटेल. हो का? काही काही ठिकाणी थेंब येतील, कुठं वारं सुटेल नुसतं. हो. पाऊस मात्र मग जे आता नांदेड जिल्हा, लातूर जिल्ह्यातल्या समजा अहमदपूर तालुका, कंधार त्या पट्ट्यात मग पाऊस होईल चांगला. हो का? मात्र नांदेड सर जे जिल्ह्यात. बंगालच्या उपसागरामध्ये जे चक्रीवादळ तयार झालं होतं, मग त्याचा जो प्रभाव आहे ते कमी झालेला आहे का? ते आहे. ते मग तामिळनाडू, केरळकडे ते पडणारच आहे पाऊस. हो का? हो. हो. आणि सर आता एक शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न सुद्धा आपल्याला जास्त करून विचारण्यात येत आहे, की मार्चमध्येही मग पाऊस व गारपीट राहण्याची शक्यता आहे का? नाही. हे मी म्हणलं ना फक्त 22 फेब्रुवारी ते 10 मार्च ते एकदा येऊन जाते. तर मग आता हे येऊन चाललंयच ना समजा. हो, बरोबर. हो. आपण सर यापूर्वी बऱ्याचशा रेकॉर्डिंग घेतल्या आणि आपण प्रत्येक महिन्याची एक रेकॉर्डिंग घेत असतो. म्हणजे सविस्तर अपडेट घेत असतो. तर दर मार्च महिन्याचं दर हो, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एकदा अवकाळी येईल. हो. हो. म्हणजे प्रत्येक महिन्यातनी जो शेवटचा आठवडा राहते 20 त्याच्यामध्ये ते 30च्या अवकाळीची दरम्यान मध्ये एक अवकाळी येतच जाईल. हो, हो. बरोबर. हो. बरं सर मार्च महिन्याचा एकदम सविस्तर अंदाज द्या. म्हणजे कोणकोणत्या तारखांना पाऊस राहण्याची शक्यता आहे? सध्या मार्चमध्ये नाही शेतकऱ्याला म्हणा की हरभरे काढायला काही हरकत नाही. पारा नाही 41 पर्यंत जाणार आहे काही काही ठिकाणी इकडं. हो का? नागपूरकडे इकडं तर. हां, हां, हां. आणि आपल्या इकडं मराठवाड्याकडं तिकडं 38, 39. हो, इकडे चंद्रपूर, नागपूर, इकडे वर्ध्याकडे मग इकडे 41 यवतमाळकडे वाढेल. हो. यावर्षी 45 पण जाईल काही काही ठिकाणी. हो का? म्हणजे हो. म्हणजे यंदा कडक ऊन राहण्याची शक्यता आहे. ऊन पण राहील आणि ऊन ज्या वेळेस शेवटपर्यंत जाईल उन्हाचा बारा जास्त वाढला, हो, लगेच पावसाचं वातावरण तयार होईल. बरोबर. सर मार्चमध्ये पावसाच्या तारखा कोणत्या राहणार जास्त करून? शेवटच्या आठवड्यातच. शेवटच्या आठवड्यात. हो. मात्र सर 10 तारखेच्या नंतर समजा मार्चमध्ये 10 मार्च हं. ते 22 मार्चपर्यंत काही कालावधीत नाही त्या पाऊस मधात नुसतं थोडं एकदा आभाळ येईल फक्त. हो का? हो. मात्र सर मग आता हे थंडी किती दिवस राहणार समजा आपल्याला कमी पाहायला मिळाली आता 2-3 दिवस थंडी तर झालं आता थंडी आता उद्यापासून कमी होणार आहे थंडी. हो का? हो. म्हणजे उद्यापासून याच्यामध्ये जास्त घट होण्याची शक्यता आहे. हो, थंडी कमी होईल आता. हो, आता रात्रीची जाणवणार का सर समोर आता कारण की तुम्ही मागील थोडी थोडी महिन्यात जाणवेल सांगितलं समजा. हो. एवढा आणि 10 दिवस जाणवेल 1 तारखेपर्यंत. 10 दिवस जाणवेल समजा 1 तारखेपर्यंत जाणवेल. हो, जिथं जिथं सखोल भाग आहे तिथं जाणवल. हो, हो. बरोबर आहे. हं. मात्र सर आता ज्या शेतकऱ्यांची गहू पिके काढणीस आलेली आहे, तर त्यांनी मग काढायला पाहिजे का थोडं थांबले तरी चालेल? 2 दिवसांनी काढायचं. कारण सुरुवात करायची नंतर आता. समजा हे वातावरण गेल्याच्या नंतर. हो. हो, बरोबर आहे. मात्र सर पुढे काय राहणार पुढचा अंदाज म्हणजे मार्च, एप्रिल, मे? प्रत्येक मार्च, एप्रिलला शेवटच्या आठवड्यात एकदा पाऊस येईल. एप्रिलमध्ये तसंच होईल आणि मेमध्ये तसंच होईल. हो का? हो.
मात्र सर आता बऱ्याचशाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे, की एप्रिलमध्ये बी जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. म्हणजे अवकाळीचा धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळेल. तर त्या संदर्भात काय सांगणार सर तुम्ही? एवढं सगळीकडे नाही पडणार. एका भागातच होऊन जाईल. हो का? समजा मोजक्या भागात नाही राहणार. हो. मात्र जे आता या दरम्यानचे जे वातावरण तयार झालेलं आहे, अशाच पद्धतीचं वातावरण समोर बी हो. राहणार. आता मात्र काल तर नंदुरबार जिल्ह्यात चांगला झाला होता. नंदुरबार, धुळे जिल्ह्यात. हो, हो, हो. दिंडोरीला सुद्धा पाऊस होता. हो का? निपाडकडे सुद्धा होता काल. हो, काल मला वाटते परवा दिवशी तुम्ही रेकॉर्डिंग दिली होती. त्याच्यामध्ये तुम्ही जिल्हे सुद्धा सांगितले होते. तर बऱ्याच साखरी जिल्ह्यातनी आपल्याला पाहायला मिळालं. नाशिक हो. जिल्ह्यामध्ये पाऊस सुद्धा पाहायला हो, मिळालेला आहे. दिंडोरीला होता चालू. हो. हो. मात्र सर धरणासंदर्भात काय सांगणार तुम्ही यंदा कंडिशन कशी राहणार धरणासंदर्भात? यावर्षी पाऊस कमी राहील तर 70-80% धरणं भरतीलच. पण 70-80% परतीचा पावसामध्ये समजा एखादं हो. परतीचा पाऊस यावर्षी चांगला पडेल. त्याच्यामध्ये एखादं लो प्रेशर तयार व्हायला पाहिजे एखादं. हो का? चांगलं मोठं लो प्रेशर झालं तर मग काय ते हो. शेवटी मग ते पण धरणं सुद्धा भरतील. बरोबर आहे. म्हणजे परतीच्या पावसातनी 100% होण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसावर अवलंबून आहे. हो. मग परतीचा परतीचा पाऊस कसा पडणारच आहे यावर्षी चांगला पडणार आहे. हो का? चांगला पडणार आहे का? हं. म्हणजे यंदा जे पिके आहे ते चांगली येणार समजा. हो. पाऊस कमी असल्यामुळे. सुरुवातीला कमी राहील पण हो. परतीचा पडेल शेवटी जाता. हो, हो. तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं, की 2 वर्ष पाऊस जास्त राहते आणि 1 वर्ष पाऊस कमी राहते. हो. आता समजा यावर्षी 27ला कमी राहणार आहे ना. हो. 26 ला कमी राहणार, 27-28 ला जास्त राहणार. 27-28 मग खूप पडणार. हो, हो. मात्र 29 ला अजून कमी राहणार. हो. 30-31 ला अजून 30-31 जास्त राहणार. हो. हो, तुम्ही मागील रेकॉर्डिंगमध्ये सांगितलेलं आहे. हो. हो. बरं सर एकदा परत जिल्हे सांगा बरं पावसाचे 22, 23, 24 फेब्रुवारी हे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता एकदा परत शेतकऱ्यांना इकडं सांगा? सोलापूर जिल्ह्याच्या खाल्ल्या साईडनं तुळजापूर, नळदुर्ग, हो, हे सोलापूरच्या दक्षिण सोलापूरकडं. हो, इकडं लातूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडं हो, म्हणजे उदगीर, अहमदपूर तालुका, हो, जळकोट ह्या पट्ट्यामध्ये. हो, नांदेड जिल्ह्याचं तसंच नाही कंधार, लोहा, हो, त्याच्यानंतर बिलोली, सगरोळी, हो, धर्माबाद, आदिलाबाद. हो, त्याच्यानंतर इकडं माहूरकडं. हो. त्याच्यानंतर पुन्हा यवतमाळ जिल्ह्याच्या त्याच साईडला समजा पुरेकडल्या, हां, हां, हां. चंद्रपूर, गडचिरोली, हो, नागपूर, वर्धा हां. ह्या पट्ट्यामध्ये पावसाचं वातावरण. या पट्ट्यामध्ये. मात्र सर वाशिम वगैरे या भागातनी जास्त करून पावसाची शक्यता नाही समजा. थेंब येते ना तिकडं. हो, साधारण समजा तुरळक भागातनी पाऊस पडण्याची शक्यता वाशिम जिल्ह्यामध्ये. हो. हो, जास्त करून असं वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना भ्यायचं काम नाही समजा. नाही. हो. बरं सर, आता सर जे पुढील अंदाज आपण घेऊया, तर ते मार्च संदर्भात घेऊया आणि एक डिटेलमध्ये घेऊया सर. चालतंय. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला कमेंट येत आहे मार्च संदर्भात एक डिटेलमध्ये अंदाज घ्या. हो ना. हो. तर नक्कीच धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. ठीक.